काय तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की ज्यावेळेस पाऊस चालू असतो त्यावेळेस बाहेर खूप जास्त ढगांमध्ये गडगडाट असतो विजांचा, खूप जास्त पाऊस पडत असतो. ज्यावेळेस पाऊस आणि विजा कडकडत असतात त्यावेळेस आजूबाजूला खूप जास्त वारं असतं, त्यालाच आपण वादळ म्हणतो. घरचे आपल्याला म्हणतात की भाऊ बाहेर जाऊ नको कारण की बाहेर खूप विजा कडाडतायत, है ना. मग आता विजा कडाडतायत आणि मी घरात मी बाहेर गेलो तर काय होईल? या सगळ्या गोष्टी आज आपण लेक्चरमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. लेक्चरचं नाव असणार आहे आपलं नॅचरल फेनोमेना. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ठीक आहे, चलो. जसं मी सांगितलं की आजचा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे तुमचा नॅचरल फेनोमेना. नॅचरल फेनोमेनामध्ये आपण बघणार आहोत विंड, लाइटनिंग आणि थंडरस्टॉर्म्स म्हणजे काय. ठीक आहे, चलो. आता ह्या अशा गोष्टी आहेत ना, ह्या आपण ऐकलेल्या असतात, बरेचदा आपण याच्यावरती बघितलेल्या असतात ना. जसं आपण लहानचे मोठे झालो तसा पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा, ह्या सगळ्या गोष्टी आपण नॅचरली बघितलेल्या आहेत. पण याच्या मागे सायन्स कसं काम करतं, याच्या मागे लॉजिक काय आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बघू की याचा फ्लो कसा असणार आहे आजच्या सेशनचा. सेशनमध्ये बघा आपण बघू विंड म्हणजे काय, हवेत आणि प्रेशर मध्ये काय रिलेशन आहे, तुमच्या ज्या हाय प्रेशर विंड आहेत किंवा लो प्रेशर ज्या विंड आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म ज्याला आपण वादळ म्हणतो, कधी कधी चक्रीवादळही म्हणतो, थंडर स्टॉर्म ज्या आहेत त्या कशा फॉर्म होतात, जी वीज जी गडगडते वरती ढगांमध्ये तिचं काय असतं, आणि याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर प्रिकॉशनरी मेजर्स आपण काय काय घेणार आहोत. ठीक आहे, चलो. पहिलाच जो मुद्दा आहे तो आहे विंड. बघा विंडची सिंपल डेफिनेशन काय आहे, मोशन ऑफ एअर इज कॉल्ड ॲज विंड. म्हणजे जी हवा तुमची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते त्याला आपण काय म्हणतो रे, विंड म्हणतो. पण थोडंसं आपण सर थोडंसं डिटेलमध्ये बघू, इमेज वरून बघू. बघा ज्या वेळेस अज्युम करा एक केस की तुम्ही समुद्र किनारी उभे आहात, बरोबर, समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही उभे आहात आणि तोच समुद्र फक्त रात्री पण तुम्ही त्या समुद्र किनाऱ्यावरती उभे आहात. ही झाली तुमची केस नंबर 1, ही झाली तुमची केस नंबर 2. ठीक आहे. सूर्य आहे म्हणजे डे टाइम आहे. डे टाइम असताना जी तुमची लँड जो असणार आहे, ज्याला आपण धरती म्हणतो, ज्याला आपण थोडासा भूमी म्हणू किंवा लँडच म्हणू, ज्यावेळेस जे तुमचे सनरेज ज्यावेळेस तुमच्या लँड वरती पडणार आहे त्यावेळेस ती लँड ओशियन वॉटरच्या किंवा सी वॉटरच्या तुलनेमध्ये पटकन गरम होणार आहे. का होणार आहे, मग काय लॉजिक आहे, येणाऱ्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. पण त्याच्या आधी फक्त एक लक्षात ठेवा, केस नंबर 1 मध्ये तुमचा आहे डे टाइम, केस नंबर 1 मध्ये तुमचा आहे डे टाइम, केस नंबर 2 मध्ये तुमची आहे नाईट टाइम, बरोबर, नाईट टाइम. मग इथे काय, सूर्य आलाय, सूर्याने काय केलं, हे जी लँड आहे हे तुमचं कसं आहे, वॉर्मर आहे ऍज कम्पेअर टू तुमचा सी वॉटर. मग आजूबाजूला लँडच्या आजूबाजूला जे पण तुमचे एअर पार्टिकल्स आहेत ते कसे असणार आहेत, ते तुमचे लँड वॉर्म झाली म्हणजे ते जे एअर पार्टिकल्स आहेत ते पण कसे असणार आहेत, तुमचे वॉर्म होणार आहेत. आता बघा ती गोष्ट वॉर्म झाली की ती हलकी होते आणि हलकी झाली की ती वरती थोडीशी पुश होते. ठीक आहे, मग हे एअर पार्टिकल किंवा ही जी लाईट एअर आहे ही कशी होणार आहे, तुमची वरती पुश होणार आहे. ठीक आहे, जसं मी सांगितलं की पाण्याच्या तुलनेमध्ये तुमची जी लँड आहे ती पटकन हॉट होते. मग इथला जो एअर पार्टिकल असणार आहे सरफेसवरचा, इथला जो एअर पार्टिकल असणार आहे सरफेसवरचा तो कसा असणार आहे, हेवी असणार आहे, कारण की तो अजून गरम नाही झालेला. ठीक आहे, मग ही असणार आहे तुमची हेवी एअर, बरोबर, ही असणार आहे तुमची हेवी एअर. मग आता हेवी एअर काय करते रे, कुठलीही हेवी वस्तू जी तुमची, आता बघा दोन मनुष्य, एक स्ट्रॉंग आहे एक वीक आहे, है ना, एक खूप भारदस्त आहे एक खूप कमजोर आहे. डॉमिनन्स किंवा ज्याचं आपण म्हणतो वर्चस्व कुणाचं असणार आहे, त्या भारदस्त माणसाचं किंवा जाडजूड माणसाचं, बरोबर. इथं ते लॉजिक अप्लाय करा. हेवी एअर काय करते, तुमची लाईट एअरला पुश करते, हेवी एअर तुमच्या लाईट एअरला वरती पुश करते, हेवी एअर तुमच्या लाईट एअरला वरती पुश करते. आणि तुम्ही जेव्हा इथे उभे असाल त्यावेळेस तुम्हाला असं भासल की जी इथून येणारी जी हवा आहे ती ह्याच्या तुलनेमध्ये कशी आहे, कोल्ड आहे. ठीक आहे, झुळूक म्हणतो आपण, वाऱ्याची झुळूक, ज्याला आपण ब्रीज म्हणतो इंग्लिशमध्ये. मग इथं बघा काय सांगितलंय, डे टाइम मध्ये जी हवा तुमची समुद्रातून धरतीकडे किंवा लँडवर येणार त्याला आपण काय म्हणतो, सी ब्रीज. आणि याच्या उलट काय होतंय बघा, याच्या उलट काय होतंय, रात्रीचा जो टाइम असणार आहे, ही जी हवेची जी फॉर्मेशन असणार आहे ते कसं आहे बघा, जी लँड आहे रात्री तुमचं कूल होतं पटकन ऍज कम्पेअर टू समुद्राचं जी हवा आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणून मग आता इकडे कसं होतं, इकडे तुमची हेवी एअर पार्टिकल्स होते, बरोबर. आता रात्री काय ती केस उलटी झालीये, रात्री इकडे हेवी झाली तुमची एअर आणि इकडे काय झाली तुमची लाईट झाली. मग ही काय होतीये, ही इकडून इकडे पुश करते, ही इकडून इकडे याला पुश करते. मग ज्या वेळेस तुम्ही इथे उभे असाल त्यावेळेस तुम्हाला जाणवणार की जी हवा तुमच्या आजूबाजूला आहे, तुमच्या ज्या लँड वरती ती कूलर आहे कम्पॅरेटिव्हली जी ती तुमची समुद्रातली हवा आहे.
ज्यावेळेस सर्क्युलेट होऊन येईल त्यावेळेस तुम्हाला ती थोडीशी गरम वाटेल. मग जी हवा नाईट टाइमला कूल एअर फ्रॉम द लँड टू सी है ना, कूल एअर फ्रॉम लँड टू सी, त्याला आपण काय म्हणतो रे, लँड ब्रीज. दोन गोष्टी पटकन समजून घेऊ फक्त आणि पुढच्या स्लाइड वरती मूव्ह ऑन करू. दिवसा काय आहे, तुमची जी धरती आहे, लँड आहे, जी वॉर्म आहे, त्याच्या आजूबाजूची एअर पार्टिकल्स वर वॉर्म आहे, हलके होतात. जी हेवी तुमची एअर आहे ती त्याला पुश करते आणि तुम्हाला असं जाणवतं हवा जी समुद्रातून येते, समुद्राच्या पाण्यातून जी हवा येते ती रात्रीच्या तुलनेमध्ये गार आहे. याच्याच उलट जी रात्रीची जी हवा आहे ती जी लँड वरून येते है ना, ऍज कम्पेअर टू तुमच्या सी वॉटरची जी एअर पार्टिकल्स आहे किंवा त्याच्यावरची जी हवा आहे त्याच्या तुलनेमध्ये ह्या पोर्शनची तुमची हवा कशी असणार आहे, गार असणार आहे किंवा थंड असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आय गेस या सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्या. इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत. मुव्हिंग ऑन नेक्स्ट स्लाइड. हाऊ डज लँड हीट अप फास्टर दॅन सी. बघा जसं मी सांगितलं की जी लँड आहे तुमचं पटकन हीट होतं ऍज कम्पेअर टू सी. मग याच्या मागे काय, बघा कुठल्याही मटेरियलला त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी जी रिक्वायर्ड हीट आहे त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, किंवा जी त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला हीट करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, एक टर्म वापरतो, ती आहे तुमची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एव्हरी मटेरियल नीड्स अ सर्टन अमाउंट ऑफ हीट टू रेज इट्स टेम्परेचर. दिस इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. सध्याला तरी फक्त स्पेसिफिक हीट म्हणजे काय, अशी काहीतरी कन्सेप्ट, अशी काहीतरी टर्म जी की कुठल्या मटेरियलचं टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरतो त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट. मग पाण्याची जी स्पेसिफिक हीट आहे ती कशी आहे, हाय आहे. आणि जो लँड आहे, जी धरती आहे, जी पृथ्वी किंवा जो परिसर आहे याच्यावर तुम्ही उभे आहात त्याची स्पेसिफिक हीट कशी आहे, कमी आहे. बघा ज्या गोष्टीची स्पेसिफिक हीट हाय आहे त्याच्यावरती सूर्यकिरणात जो परिणाम होणार आहे तो ऍज कम्पेअर टू लँड होतोय, पण कमी होतोय, कारण ते टेम्परेचर रीच व्हायला त्याला तेवढं टेम्परेचर सूर्याच्या किरणापासून भेटत नाहीये. बरोबर, कारण की का, वॉटरचं जे रेजिस्टन्स आहे किंवा सॉरी वॉटरची जी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू तुमच्या लँडची. आणि लँडची कमी असल्या कारणाने काय, थोडी जरी त्याच्यावरती हीट पडली की ती पटकन हीट होते ऍज कम्पेअर टू सी. बरोबर, ठीक आहे. चलो मग हेच मगाशी मी तुम्हाला समजून सांगितलं की जे हॉट म्हणजे जे सांगितलंय, लँड बिकम्स हॉट क्विकली. रिझन बिंग तुमचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सी वॉटर रिमेन्स कूलर ऍट नाईट, द रिव्हर्स हॅपन्स. ठीक आहे, दिवसा कोणती केस असते, दिवसा तुमचा लँड गरम होतो आणि रात्री तुमचा लँड पटकन कूल होतो ऍज कम्पेअर टू तुमच्या सीचा जो सरफेस आहे त्याच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट स्लाइड आहे तुमची, व्हॉट इज द डिफरन्स. तेच आहे डिफरन्स की जी तुमची हाय प्रेशर जी एअर आहे ती काय करते, त्याला पुश करते तुमच्या लो प्रेशर एअरला. मग ज्या वेळेस तुमची हाय लो हा जो गॅप तयार होतो त्याच्यामुळे तुमचं काय, विंड फॉर्म होते अँड द मोशन ऑफ एअर इज कॉल्ड ॲज विंड. म्हणजे जे हवा, जी तुमची लाईट हवा आहे, हाय प्रेशर हवा काय करते, लो प्रेशरला पुश करते, इतकी पुश करते त्याच्यामुळे एक मोशन येऊन जातं आणि त्या मोशनला आपण काय म्हणतो, विंड म्हणतो. ठीक आहे, आता जे स्टॉर्म्स आहेत, जे वादळ आहेत ते कसे फॉर्म होतात बघू. मग आता इथपर्यंत आपण हे तर शिकलो की लँड गरम होते, नंतर तुमचा सी वॉटरचा जो सरफेस त्याच्या आजूबाजूची जी एअर आहे ती हेवी असते, मग ती लाईट तुमच्या एअरला पुश करते, मग ती हवा काय, आता जी वॉर्म आणि मॉइस्ट जी एअर आहे, जी गरम आणि थोडीशी आर्द्र असलेली, मॉइस्ट म्हणजे मॉइश्चर असलेले, ठीक आहे, अशी हवा याच्यामध्ये थोडीशी हवेमध्ये ओलावा आहे, ती ज्या वेळेस वरती जाते तर बघा जसं आपण पृथ्वीपासून वरती जाऊ ना तर तिथं काय होतं रे, तुमचं प्रेशर कमी होतो आणि टेम्परेचर पण कमी होतं. मग जसं टेम्परेचर कमी होईल तसे काय तुमची जी हवा आहे ती कंडेन्स होईल, कंडेन्स झाली त्याचे ढग फॉर्म होतील, ढग ज्यावेळेस बनल त्यावेळेस काय होतंय, मग आता ढग जर, आता बघा पाऊस केव्हा पडतो, जेव्हा ढगांमध्ये खूप जास्त पाणी होतं. सिंपल लॉजिक आहे ना, जर मी बॉटल भरली, आता बॉटलची जेवढी कॅपॅसिटी तेवढं ती त्याच्यामध्ये पाणी कंटेन करणारच, पण जर मी खूप जास्त भरली तर पाणी काय, ओव्हरफ्लो होते. सेम लॉजिक फॉर क्लाउड. मग बघा तुमची स्टॉर्म कशी तयार होते ते एकदा आपण समजून घेऊ. ठीक आहे, चलो स्टॉर्म बघा, वॉर्म अँड मॉइस्ट एअर फ्रॉम लँड ऑर सी राइजेस अप, हे वरती गेलंय. ठीक आहे, या गोष्टी वरती गेल्या, नंतरून रायझिंग एअर कूल्स अँड कंडेन्स, इथून काय झाली आहे, एअर कंडेन्स झाली, तिथे तुमचे ढग फॉर्म झाले, त्याला क्लाउड म्हणतो आपण. मोर एअर कीप्स रायझिंग, इथून काय आहे, खालून कशी आहे, मोर एअर कीप्स रायझिंग आणि त्याच्यामुळे काय, अपवर्ड अँड डाऊनवर्ड विंड फॉर्म होतात. ही इथं गेलीये, इथून परत ही हवा खाली आली आहे, परत ही इथून, मग याच्यामुळे काय होतंय, जे ढगांची कॅपॅसिटी संपली त्या हवेसोबतच काय ते पाण्याचे पार्टिकल्स पण तुमचे खाली येतात. ठीक आहे, विथ हेवी रेन अँड विंड अ स्टॉर्म इज फॉर्म. जे वादळ जे बनतं, ज्याला कधी कधी आपण काय म्हणतो रे, चक्रीवादळ,
मग हे जे वादळ जे बनतं कशामुळे बनतं, त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक तर खूप जास्त वारं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा पाण्याचा पण समावेश असतो. याला दोन्ही गोष्टींना मिळून आपण काय म्हणतो रे, स्टॉर्म म्हणतो. ठीक आहे, ह्या दोन्ही गोष्टींना मिळून आपण काय म्हणतो, स्टॉर्म म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात. नंतरून एक केस अज्युम करा, ज्यावेळी मी जे सांगतोय की हे जी तुमची हेवी वॉटर आहे किंवा सॉरी जी हेवी एअर आहे ती तुमच्या लाईट एअरला पुश करते. तर सिंपल बघू, ज्यावेळेस तुम्ही पाणी गरम करतात ना, बघा ह्या साईडला कसे आहेत, ह्या साईडला तुमचे बारीक बुडबुडे आहेत आणि ह्या साईडला तुमचे जाड बुडबुडे आहेत. मग आता जे जाड बुडबुडे आहेत त्यांची जागा बघा, ज्यावेळेस पाणी बॉईल होतं त्यावेळेस खाली गरम झालं की ते पाण्याचे बुडबुडे थोडेसे असे वरती जातात. मग आता त्यांनी जी जागा निर्माण केलेली आहे ती जागा कोणीतरी घेतली पाहिजे. मग ती जागा घेतात तुमचे जे कोल्ड बबल्स आहेत है ना, जे हवेचे जे बारीक जे बबल बनतात ते खाली शिफ्ट होतात, जे गरम बबल्स आहेत किंवा जे पाणी बॉईल होतंय त्याचे जे बबल्स आहेत ते वरती. मग हाच लॉजिक आपण इकडे अप्लाय करतो बघा. हॉट बबल्स राईज अप अँड कूलर वॉटर फ्रॉम द टॉप मूव्स डाऊन. हे जे हॉट बबल आहे हे वरती जात आहेत आणि जे गार जे बबल्स आहेत ते काय परत त्यांची जागा घेत आहेत. हेच लॉजिक मी तुम्हाला कशात सांगितलं होतं, जे एअर जे पुश करते तुमची हाय प्रेशर जी लो प्रेशरला पुश करते ते जो फ्लो असतो त्याच मोशनला आपण काय म्हणतो रे, विंड म्हणतो. ठीक आहे, आता थंडरस्टॉर्म, थंडरस्टॉर्म पण तुम्ही ऐकलेला असावं, बुक्स मध्ये पण आपण बघतो. स्टॉर्म तर समजलं, पण मग हे थंडर म्हणजे काय असतं बघा. थंडरस्टॉर्म मध्ये आपण फक्त आता काय बघतोय, थंडर बघतोय. आपण काय बघतोय आता, फक्त थंडर या शब्दाचा मिनिंग बघू. तर थंडर या शब्दाचा मिनिंग बघा कसा आहे. ठीक आहे, इमेज मधून समजून घेऊ. आता ज्यावेळेस ढगांमध्ये वीज कडाडते, ज्यावेळेस ढगांमध्ये वीज कडाडते, वीज काय करते, तुमची जी त्या विजेच्या किंवा त्या ढगांच्या आजूबाजूचे जे एअर पार्टिकल्स आहेत त्यांना 30,000 डिग्री सेल्सिअस 30,000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानावरती हीट करते. मग ज्या वेळेस आपण त्या गोष्टीला ज्यावेळेस आपण हीट करतो त्यावेळेस दी पार्टिकल अराउंड दॅट लाइटनिंग है ना एक्सपांड अँड श्रिंक्स क्विकली है ना, एक्सपांड पण झाले आणि श्रिंक पण झाले. मग ह्या प्रोसेसमध्ये काय झाली, इट फॉर्म्स अ शॉक वेव्ह. मग त्या शॉक वेव्ह किंवा ह्याच्या प्रोसेस, या सगळ्या प्रोसेसमध्ये काय एक आवाज तयार होतो आणि त्याच आवाजाला तुम्ही ऍट द एंड काय म्हणता रे, थंडर म्हणतात. आणि या आवाजासोबत जी तुमची स्टॉर्म, या आवाजासोबत जे तुमचं वादळ येतं त्याला तुम्ही काय म्हणतात मुलांनो, त्याला तुम्ही म्हणतात थंडरस्टॉर्म. ठीक आहे, मग आता थंडर आणि स्टॉर्म दोन गोष्टी आहेत ज्या सोबत आल्या की तुमचं काय होतं रे, थंडरस्टॉर्म होतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की व्हॉट इज थंडरस्टॉर्म, थंडरस्टॉर्म कशी तयार होते. ठीक आहे, चलो आता थंडरस्टॉर्म शिकलो. आता आपण बघू की वीज कशी बनते. बघा, ढगांमध्ये काय असतं, तुमच्या पाण्याचे पार्टिकल्स प्लस थोडेसे आईसचे पार्टिकल्स. ठीक आहे, आपण म्हणतो ना गारा पडल्या, मग आता गारा काय अशा अचानक पडतात की ढगातूनच पडतात. मग ऑब्विस आहे ढगांमध्ये थोडेसे तुमचे आईस आहे आणि थोडेसे तुमचे पाण्याचे हे आहेत, ड्रॉपलेट्स आहेत. ठीक आहे, ज्या वेळेस तुमची हवेची जी मोशन चालू असते, लाईक तुमची हाय प्रेशर जी एअर आहे ती लाईट प्रेशर एअरला मूव्ह करते, ह्याच्या मोशन मध्ये जे फ्रिक्शन होतं कशामध्ये, पाण्यामध्ये आणि तुमच्या आईस पार्टिकल मध्ये, ते काय तयार करतं, एक चार्ज तयार करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅटिक चार्ज किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मग तो चार्ज काय तुमच्या ढगांच्या वरती काय करतो, प्लस साइन, त्यालाच आपण पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो. आणि ढगांच्या सॉरी ढगांच्या खाली काय असतो, तुमचा निगेटिव्ह चार्ज असतो. मग ज्या वेळेस या चार्ज मध्ये तुमचा एक मोठा डिफरन्स येतो मुलांनो, त्यावेळेस तिथं काय तर तुमची इलेक्ट्रिसिटी, आणि इलेक्ट्रिसिटी जी तुम्हाला दिसते तीच असते तुमची वीज. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. काय सांगितलं, ज्या वेळेस तुमचे पाण्याचे ड्रॉपलेट्स किंवा तुमच्या पाण्याच्या ड्रॉपलेट सोबत तुमचे जे आईसचे जे पार्टिकल्स आहेत जे रब झाले की चार्ज बनवतात, तो चार्ज असतो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि तिथं तुमच्या ढगांच्या वर असतो पॉझिटिव्ह चार्ज, ढगांच्या खाली असतो तुमचा निगेटिव्ह चार्ज. लोअर पार्ट ऑफ क्लाउड हॅज निगेटिव्ह चार्ज. मग ज्यावेळेस या चार्जचा डिफरन्स खूप मोठा येऊन जातो, तिथे तुमची इलेक्ट्रिसिटी तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, लाइटनिंग म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, लाइटनिंग म्हणतो. मग आता सर ही वीज जर माझ्या अंगावर पडली तर मी मरण का, मरणार तुम्ही का नाही, का सांगतो मी, बघा तुम्ही आजपर्यंत बघा जो पण माणूस त्याच्या अंगावरती वीज पडली तो जिवंत नाही राहिला. मग मारायचं तर नाहीच आपल्याला. ठीक आहे, मग याच्यातून बचाव कसा करणार, याच्यासाठी आपल्याकडे काय काय प्रिकॉशन्स आहेत किंवा काय काय सेफ्टी मेजर्स आहेत हे आपण या स्लाइड मधून बघून घेऊ. बघा दोन गोष्टी आहेत, एक ज्यावेळेस तुम्ही घरात आहात तर घरातच थांबा, तुम्ही गाडीत असाल तर गाडीतच थांबा. इफ यू आर इनसाइड युअर होम स्टे इनसाइड युअर होम, इफ यू आर इनसाइड युअर कार और व्हेइकल स्टे इनसाइड युअर व्हेइकल. आता दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करतो. पहिली कार घेऊ. कार कशाची बनलेली आहे, तुमच्या मेटल बॉडीची. मग सर मेटल तर गुड कंडक्टर आहे, मग त्यात आपण जर बसलो तर आपल्याला करंट नाही लागणार का, नाही लागणार. कारण एक कॉन्सेप्ट असते फॅरेडेज केज. ज्यावेळेस आपण थोडंसं लेक्चर अजून पुढे जाऊ त्यावेळेस तुम्हाला, किंवा 11वी 12वीत पण हा मोठा कॉन्सेप्ट आहे फॅरेडेज केज. मग ती पण एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सेफ असतात. ठीक आहे, आता
ज्यावेळेस मेटल तुमच्या विजेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यावेळेस तो सगळा चार्ज काय करतो, पृथ्वीमध्ये किंवा अर्थमध्ये काय करतो, ट्रान्सफर करतो. जी वीज असते तिची एक खासियत अशी असते मुलांनो, की ती कायम शॉर्टेस्ट पाथ ट्रॅव्हल करते. काय करते, शॉर्टेस्ट पाथ. मग आता घरचे म्हणतात की झाडाखाली उभं नको राहू किंवा झाडाला हात देऊन नको उभं राहू. का बरं, झाड तुमच्या हाईट पेक्षा कसं आहे, उंच आहे. जसं मी सांगितलं की ती शॉर्टेस्ट पाथ ट्रॅव्हल करते. काय सांगितलं मी, शॉर्टेस्ट पाथ. मग आता शॉर्टेस्ट पाथ, तुम्ही जर झाडाखाली उभे आहे आणि झाड जिवंत आहे, ते त्याच्यामध्ये कंडक्टिंग झाडाची पानं झाले, तुमचे शेंडे झाले, तुमची जी झाडाची ब्रांच झाली, या सगळ्या कशा आहेत, या गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. मग ज्यावेळेस त्याच्यावरती वीज पडणार, साहजिक आहे ती वीज पहिले त्या झाडापाशी येणार. तुमची बॉडी पण कंडक्टर आहे आणि तुमच्या बॉडीतून मग तुमच्या अर्थमध्ये जाणार. मग आता या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या विजेचा धक्का इतका मोठा असतो, जो चार्ज किंवा जो पॉवर ती वीज कॅरी करते इतका मोठा असतो की ते आपण सहन नाही करू शकत आणि इनडायरेक्टली आपण काय होती, तर आपला मृत्यू होतो. म्हणून काय मोठे लोक सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे की आपण झाडाखाली पावसाच्या दिवसांमध्ये नाही उभं राहिलं पाहिजे. बघा, युजिंग फोन किंवा अम्ब्रेला आपण अवॉइड केलं पाहिजे. मग सर छत्रीमुळे कसं काय काय होईल हो? बघा, छत्रीचा जो आतमधला जो रॉड असतो, जो हँडल असतो, ते मेटलचं बनलेलं असतं. ठीक आहे. आता छत्रीच्या वरती असा एक टीप असतो. मग तो टीप काय करतो, डिरेक्ट तुमच्या विजेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला का तिथून खाली तो सप्लाय तुमच्या हातावरती, तुमच्या शरीरातून मग पृथ्वीवरती. तिथं पण तुम्हाला तुमची डेथ होण्याचे चान्सेस जास्त असतात. फोन पण नाही वापरायचा, कारण फोन पण कंडक्टिंग बॉडी आहे. ठीक आहे. जर आता बघितलं, जे मोठे मोठे घर जे लोक बांधतात त्याच्यावरती ना, घराच्या वरती काय असतं रे, टावर असतो. घराच्या वरती काय असतो, असा टावर बसवलेला असतो. मग त्या टावरचं काम काय असतं, टावरचं काम काय असतं, ज्यावेळेस वीज असं वाटेल की घरावरती पडते, तर तो टावर काय करेल, तिच्याकडे अट्रॅक्ट करेल. कारण घराची जर हाईट एवढी आहे ना, आणि टावर मुळे काय होतं, घराची हाईट आणखी वाढते. आणि मी सांगितलं की जी वीज आहे ती शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करायला पसंत, म्हणजे त्याची पहिली पसंती, तिचा पहिला प्रेफरन्स काय, की बाबा मला शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करायचे. मग घरावर न पडता ती काय करते, टावरवर पडती. मग आता घराला आपल्या अर्थिंग केलेली असते आपण, बरोबर. मग जशी टावरवरती वीज पडते तशी ती घरातून ट्रॅव्हल होऊन तुमच्या अर्थिंग थ्रू कशी जाते, धरतीमध्ये जाते किंवा अर्थमध्ये जाते. ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या की काय असतं, तुमची हवा कशी मूव्ह होते, तुमचा स्टॉर्म कसा फॉर्म होतो, थंडरस्टॉर्म म्हणजे काय, लाइटनिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेतल्या. ठीक आहे. मग आता नेक्स्ट मध्ये आपण बघू, नेक्स्ट स्लाइड मध्ये काय बघायचं आपल्याला. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला फक्त आपण एक क्विक रिकॅप घेऊ. क्विक रिकॅप मध्ये बघा काय शिकलो आपण आतापर्यंत, की विंड कशी फॉर्म होते, तुमची लाइटनिंग कशी फॉर्म होते, आणि जो थंडरस्टॉर्म आहे त्याचं फॉर्मेशन कसं होतं, आणि ते तुम्हाला बाकी जे सेफ्टी मेजर्स आहेत ते मी तुम्हाला समजून सांगितले. ठीक आहे. आता जो लास्ट जो टप्पा असतो आपल्या लेक्चरचा तो असतो एमसीक्यूचा. काही एमसीक्यूज आपण काय करतो रे, जे शिकलेलो आहोत ते फक्त आपण काय करतो, एमसीक्यूच्या थ्रू रिवाइज करतो. सो युअर फर्स्ट एमसीक्यू, फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय डज विंड ब्लो. हवा का ब्लो होते रे? बघा, मी काय सांगितलं होतं, काहीतरी डिफरन्स सांगितला होता एअर प्रेशर मध्ये. म्हणून ड्यू टू द डिफरन्स इन एअर प्रेशर, ड्यू टू डिफरन्स इन एअर प्रेशर. ठीक आहे. व्हॉट टाइप ऑफ ब्रीज ब्लोज ड्युरिंग डे टाइम नियर द सी. कोणती असते दिवसा? सी ब्रीज. ठीक आहे. बर, विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली एक्सप्लेन्स हाऊ अ थंडरस्टॉर्म इज फॉर्म. कशा काय एक्सप्लेन करतं याच्यातून, या ऑप्शन पैकी काय एक्सप्लेन करतं बघा. ज्या वेळेस वॉर्म अँड मॉइश्चर तुमची वरती जाते, ढग फॉर्म होतात, आणि त्या मग जे ढग जे कंडेन्स होतात, कंडेन्स झाले की काय होतं रे, कंडेन्स झाल्यानंतर बघा, थंडरस्टॉर्म फॉर्म्स व्हेन वॉर्म अँड मॉइश्चर राइज अँड कूल्स टू फॉर्म क्लाउड्स, कंटिन्युअस राइजिंग अँड फॉलिंग एअर करंट. जे मोशन होणार आहे कंटिन्युअसली तुमच्या हाय प्रेशर एअर टू लो प्रेशर एअर, त्याच्यामुळे काय होतंय तुमचा, त्याच्यामुळे काय होतंय, फ्रिक्शन होतंय. ठीक आहे. आणि फ्रिक्शन मुळे काय होतं, लाइटनिंग होते. थंडरस्टॉर्म मध्ये काय आहे, त्या ढगांची कॅपॅसिटी संपली, मोशन पण चालू आहे, ढगांमध्ये पाणी पण आलंय. मग काय होतं, इनडायरेक्टली ढग लीक होतात असं म्हणू शकतो आपण. पाऊस पडतो म्हणजे काय, ढग लीक झाले, आणि मग त्याच्यासोबत तुमची हवा आणि पाणी हे काय कॉज करतं, थंडरस्टॉर्म कॉज करतं. व्हॉट कॉजेस लाइटनिंग ड्युरिंग अ थंडरस्टॉर्म. ठीक आहे. लाइटनिंग कशामुळे होते, रबिंग ऑफ आइस पार्टिकल अँड वॉटर ड्रॉपलेट्स इन क्लाउड. ठीक आहे. चलो, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेफ्टी रूल ड्युरिंग लाइटनिंग. तुम्ही काय करा, शक्यतो इंडोरच थांबा, घरातच थांबा, घराच्या बाहेर पडू नका. आणि दुसरा आहे, तुमच्या गाडीत जर असाल तर गाडीतच थांबा. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला हे जे नॅचरल फेनोमेना आहे, छोटासा टॉपिक होता, तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलाय. ठीक आहे. हा समजला असावा. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक आणि शेअर करायचंय, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून जे पण अपकमिंग व्हिडिओज आहे हे तुम्हाला नोटिफिकेशन स्वरूपात तुम्हाला तुमच्या फोनवरती नक्कीच भेटून जातील. थांबूया आपण इथपर्यंत.
माझं नाव प्रितेश, सायनिंग ऑन फ्रॉम ई सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. थँक्यू.